माझा आवाज येतोय सगळ्यांना? हॅलो हॅलो यस सर, आवाज येतोय. बाळांनो, माझा आवाज येतोय तुम्हाला? हो येतोय. हॅलो हा आवाज येतोय. हॅलो 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 आवाज येतोय सर. अरे माझा आवाज येतोय का? हो येतोय. स्टुडंट्स, कॅन यू हिअर मी? हॅलो 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 हा सर, आवाज येतोय. हॅलो हा सर, आवाज. हॅलो हा ठीक आहे बाळ. आजचं आपलं हे या सेमिस्टर मधलं शेवटचं लेक्चर आहे. आतापर्यंत आपण मागच्या लेक्चरमध्ये प्रोटेक्टिव्ह टिश्यू सिस्टीम मध्ये इपिडर्मल टिश्यू सिस्टीम शिकत आहोत. आणि या इपिडर्मल, एक मिनिट हा. हॅलो हां हां बोल. नाही, हां ठीक आहे. प्रोटेक्टिव्ह टिश्यू सिस्टीम मध्ये आपण इपिडर्मल टिश्यू सिस्टीम शिकत आहोत. आणि इपिडर्मल टिश्यू मध्ये आपण आतापर्यंत इपिडर्मिस शिकलो, क्युटिक्युल शिकलो आणि ट्रायकोम्स शिकलो. इपिडर्मिस मध्ये आपण बघितलं की इपिडर्मिस कशा पद्धतीने इनर पार्ट्सचं प्रोटेक्शन करत असते आणि इपिडर्मिस वरती थिक लेअरची क्युटिक्युल प्रेझेंट असते. क्युटिक्युलचं काम असतं एक्स्ट्रा ट्रान्सपायरेशनला चेक करणं. त्यानंतर इपिडर्मिस वरती हेअर लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतात आणि या हेअर लाईक स्ट्रक्चर्सला आपण बघितलं ट्रायकोम्स असं म्हटलं जातं. आणि या ट्रायकोम्सचे वेगवेगळे प्रकार आपण बघितले, ग्लँड्युलर ट्रायकोम आणि नॉन ग्लँड्युलर ट्रायकोम. ग्लँड्युलर ट्रायकोम मध्ये की ज्याच्यात ट्रायकोम काही केमिकल सिक्रिट करतात आणि नॉन ग्लँड्युलर ट्रायकोम मध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल सिक्रिशन होत नाही. पण दोघेही प्रकारचे ट्रायकोम्स हे प्लांटला प्रोटेक्शनसाठी मदत करतात. प्रोटेक्शनसाठी हे बनलेले असतात आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा ट्रान्सपायरेशन आणि बर्ड कंडिशनमध्ये
प्लांट्सचं प्रोटेक्शनचं काम हे ट्रायकोम्स करत असतात. हे 3 पार्ट्स आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत. आता चौथ्या पार्टमध्ये आपण स्टोमाटा बघणार आहोत. स्टोमाटा जो असतो स्टोमाटा हा युजली लोअर इपिडर्मिस वरती जास्त प्रमाणात प्रेझेंट असतो आणि अपर इपिडर्मिस वरती तो कमी प्रमाणात प्रेझेंट असतो. आपण याच्यापूर्वी बघितलेलं आहे की स्टोमाटाचं मेन फंक्शन असतं ट्रान्सपायरेशन. म्हणजे प्लांट्समध्ये जवळजवळ 90 to 95% ट्रान्सपायरेशन जे असतं ते स्टोमाटाच्या थ्रू होत असतं. आणि हे स्टोमाटा जे असतात हे प्लांटमध्ये प्रत्येक पार्टमध्ये बघायला मिळतात एक्सेप्ट अंडरग्राउंड पार्ट. अंडरग्राउंड पार्ट जे असतात ज्यांना आपण रूट असं म्हणतो त्या रूट वरती स्टोमाटा भेटत नाही. कारण स्टोमाटाचं मेन फंक्शन असतं ट्रान्सपायरेशन आणि ते लाईट मध्ये असल्यामुळे तिथे ट्रान्सपायरेशन होत असतं. अंडरग्राउंड पार्ट मध्ये लाईट पोहोचू शकत नाही त्यामुळे तिथे स्टोमाटा ॲब्सेंट असतो. आता एरियल पार्ट जे असतात म्हणजे ग्राउंडच्या वरचे जे पार्ट्स असतात त्या प्रत्येक पार्ट मध्ये स्टोमाटा हा भेटत असतो. जसं स्टेम, लीव्स, फ्लावर, फ्रूट आणि सीड या प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक पार्टच्या इपिडर्मिस मध्ये स्टोमाटा हा भेटत असतो. पण त्याचं सगळ्यात महत्वाचं जे फंक्शन असतं किंवा ऍक्टिव्हिटी जी असते ती लीव्स मध्ये होत असते आणि 2 नंबर स्टेम मध्ये. फ्लावर्स मध्ये पण स्टोमाटा भेटतो. म्हणजे फ्लावर मध्ये एकूण 4 पार्ट्स असतात आपल्याला माहिती आहे. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम या 4ही पार्ट वरती जर यांचे सेक्शन जर बघितले आपण तर त्याच्यामध्ये स्टोमाटा आपल्याला बघायला मिळतो. पण काही ठिकाणी हा स्टोमाटा इनऍक्टिव्ह असतो. आता प्लांटमध्ये जसजशी एन्व्हायरमेंटल कंडिशन असेल त्या पद्धतीने स्टोमाटाचा हा स्ट्रक्चर किंवा लोकेशन आपल्याला बघायला मिळत असतं. इथे स्क्रीनवरती जी फिगर तुम्ही बघता आहात इथे नॉर्मल स्टोमाटा आपल्याला बघायला मिळतो आहोत. आणि या नॉर्मल स्टोमाटामध्ये म्हणजे जिथे प्लांटला सगळ्या कंडिशन्स नॉर्मल रित्या मिळत असतात म्हणजे लाईट, टेम्परेचर, वॉटर, एअर या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या नॉर्मली ज्यावेळेस प्लांट्सला भेटत असतात त्यावेळेस हा स्टोमाटा अशा पद्धतीने असतो. बहुतांशी प्लांटमध्ये तुम्ही इथे बघत असाल की वरच्या इपिडर्मिस वरती म्हणजे अपर इपिडर्मिस वरती स्टोमाटा नाहीये पण खालच्या इपिडर्मिस वरती मात्र तो आहे. याचं कारण असं असतं ज्यावेळेस सनलाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये स्टोमाटा येतो हा स्टोमाटा ओपन होतो आणि याच्यातून ट्रान्सपायरेशनची प्रोसेस सुरू होते. जितका सनलाईट जास्त असेल तितकं ट्रान्सपायरेशनची प्रोसेस पण जास्त असते. आणि प्लांट्स नेहमी ट्रान्सपायरेशनच्या माध्यमातून जे पाणी बाहेर फेकलं जातं त्या ट्रान्सपायरेशनच्या प्रोसेसला रेग्युलेट करण्याची म्हणजे चेक करण्याची किंवा कंट्रोल करण्याची प्रयत्न हे प्लांट करत असतात. त्यामुळे हा स्टोमाटा सनलाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये जर कमी आला तर ट्रान्सपायरेशनचा रेट पण कमी होणार असतो. म्हणून बहुतांशी प्लांट्समध्ये लोअर इपिडर्मिस वरती स्टोमाटाची संख्या जी असते ती जास्त असते. कंपॅरेटिव्हली अप्पर इपिडर्मिस वरती कमी असते किंवा ॲब्सेंट असते. हा जो स्टोमाटा असतो हा स्टोमाटा इथे आपण बघतो आहोत की हा स्टोमाटा एक मोठीशी कॅव्हिटी वरच्या बाजूला प्रेझेंट आहे स्टोमाटाच्या. जिथे डेझर्ट कंडिशन मध्ये प्लांट्स असतात त्या कंडिशन मध्ये डेझर्ट कंडिशन मध्ये आहे तेवढं पाणी सांभाळून ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम प्लांट्स मध्ये असतं. मग अशा सिच्युएशन मध्ये या स्टोमाटाला मधल्या बाजूला पुश केलं जातं. याचं कारण असं असतं की स्टोमाटा सनलाईट मध्ये जर आला किंवा सनलाईटचा कॉन्टॅक्ट जर स्टोमाटाशी झाला तर ताबडतोब ट्रान्सपायरेशनच्या प्रोसेसला सुरुवात होते. आणि हा स्टोमाटा जर कमीत कमी सनलाईटच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर आणायचा असेल तर आणि ट्रान्सपायरेशनची प्रोसेस जर कमी करायची असेल
तर या स्टोमाटाला एका डीप कॅव्हिटीमध्ये पुश केलं जातं आणि अशा पद्धतीच्या स्टोमाटाला म्हटलं जात असतं संकन स्टोमाटा. हा फक्त डेझर्ट मध्ये मिळणाऱ्या प्लांट्स मध्येच, म्हणजे जिथे पाण्याची कमतरता असते अशा ठिकाणीच हा स्टोमाटा आढळत असतो. आता स्टोमाटाचं जे स्ट्रक्चर असतं आपण बघितलं की इथे या लोअर इपिडर्मिस वरती किंवा अप्पर इपिडर्मिस वरती अशा पद्धतीचे हे स्टोमाटा प्रेझेंट असतात. इथे तुम्ही बघता आहात या 2 सेल्स प्रेझेंट आहेत. या 2 सेल्स आहेत आणि या 2 सेल्स ज्या आहेत या इपिडर्मल सेल्सच्या मध्ये आहेत, म्हणजे इपिडर्मल सेल्सची जोडलेल्या आहेत. तर यांचं एक्झॅक्ट स्ट्रक्चर कसं असतं ते सुरुवातीला आपण बघूया. हा जो स्टोमाटा असतो इथे तुम्ही बघता आहात, इथे या बाहेरच्या ज्या सेल्स आहेत, ज्या ग्रीन कलरच्या आणि एम्प्टी सेल्स इथं दाखवलेल्या आहेत, या चारही बाजूला स्टोमाटाच्या चारही बाजूला या सेल्स आहेत. या सेल्सला म्हटलं जात असतं सबसिडरी सेल्स. हे शब्द तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचे आहेत, कारण स्टोमाटावरती शॉर्ट नोट ही परीक्षेत विचारलीच जाते आणि एकूण 5 प्रकारचे स्टोमाटा आपण आता शिकणार आहोत. या 5 पैकी कुठल्या तरी 2 स्टोमाटावरती एक शॉर्ट नोट ही परीक्षेत विचारलीच जात असते. त्यामुळे हा टॉपिक तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक ऐकायचा आहे आणि अभ्यास पण अगदी काळजीपूर्वक करायचा आहे. अगदी पक्के मार्क्स असतात आणि खूप सोपं आहे. या ज्या बाहेरच्या इपिडर्मल सेल्स असतात, या इपिडर्मल सेल्सला सबसिडरी सेल्स असं म्हटलं जात असतं आणि मेन स्टोमाटा जो असतो हा मेन स्टोमाटा एकूण या 2 सेल्सनी बनलेला असतो. या किडनी शेप्ड किंवा बीन शेप्ड सेल्स आहेत. या बीन शेप किंवा किडनी शेप्ड सेल्सला म्हटलं जात असतं गार्ड सेल्स. म्हणजे स्टोमाटा एकूण 2 सेल्सनी बनलेला असतो, 2 गार्ड सेल्स आणि त्याच्या आजूबाजूला त्याला कव्हर करणाऱ्या इपिडर्मल सेल्स ज्या असतात त्या इपिडर्मल सेल्सला म्हटलं जात असतं सबसिडरी सेल्स. मग हा स्टोमाटा जो असतो याचे जे एकूण 5 प्रकार पडतात, हे 5 प्रकार जे आहेत ते ही या स्टोमाटाच्या आजूबाजूला ज्या गार्ड सेल्स असतात, सॉरी सबसिडरी सेल्स ज्या असतात, या सबसिडरी सेल्सच्या पोझिशन वरून फक्त 5 पार्ट पडत असतात. हे खूप सोपं आहे. ज्यावेळेस मी सांगतो पुढे, ज्यावेळेस या सबसिडरी सेल्स वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज होतात या गार्ड सेल्सच्या आजूबाजूला, त्याच्यावरनं स्टोमाटाचे वेगवेगळे प्रकार पडत असतात. ते प्रकार कसे असतात ते आपण बघूया. सुरुवातीला मी एक गोष्ट पुन्हा रिपीट करतो. स्टोमाटा इज नोन ॲज माउथ ऑफ प्लांट्स or mouth of leaves. The term stomata is also referred as a stoma in some books. Isu was a scientist who first time gave these small pores or apertures as a stomata name. And according to Isu, the stomatal aperture or the stomata are composed of 2 types of cells. One is guard cells, and these guard cells are covered by epidermal cells, and these are known as subsidiary cells. These are guard cells, and the epidermal cells which are covering to the stomata is known as subsidiary cells. Now, according to the position or according to the arrangement of subsidiary cells around this stomata, stomata are classified into 5 types. These 5 types are anemocytic stomata, anisocytic stomata, parasitic stomata, diacytic stomata, actinocytic stomata, cyclocytic stomata and graminaceous stomata. इथे एकूण 7 टाइप दिलेले आहेत. त्यापैकी 5 टाइप आपल्याला आपल्या सिलेबस मध्ये स्टडी करायचे आहेत. ते 5 टाइप कोणते कोणते आहेत
एनिमोसाइटिक स्टोमाटा, अनाइसोसाइटिक स्टोमाटा, पॅरासाइटिक स्टोमाटा, डिक्टिओसाइटिक स्टोमाटा आणि ग्रॅमिनेशियस स्टोमाटा. वी आर गोइंग टू स्टडी ऑल दीज 5 टाइप्स. आता एनिमोसाइटिक स्टोमाटा जो आहे याला रॅनन्क्युलेसियस स्टोमाटा असं सुद्धा म्हटलं जात असतं. परीक्षेमध्ये दोघांपैकी कुठलाही एक शब्द येऊ शकतो, त्यावेळेस कन्फ्यूज व्हायचं नाही. हे दोघही शब्द पाठ करून ठेवायचे. परीक्षेत असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, डिस्क्राइब दी एनिमोसाइटिक स्टोमाटा और डिस्क्राइब दी रॅनन्क्युलेशियस इर्रेग्युलर स्टोमाटा. अशा पद्धतीने जर प्रश्न विचारला तर गडबडून जायचं नाही. हे शब्द लक्षात ठेवायचे आणि मग त्याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला परीक्षेमध्ये द्यायचं असतं. आता हे जे 5 टाइप्स आहेत, या 5 टाइप्स कशा पद्धतीने होतात ते आपण एक एक करून बघूया. आता सगळ्यात पहिला टाइप आहे रॅनन्क्युलेशियस स्टोमाटा किंवा एनिमोसाइटिक इर्रेग्युलर स्टोमाटा. आता इथे फिगर तुम्ही बघता आहात, हा मधल्या बाजूला स्टोमाटा आहे, म्हणजे या गार्ड सेल्स आहेत आणि या गार्ड सेल्सच्या आजूबाजूला या सबसिडरी सेल्स इथे बघायला मिळत आहेत. आता या सबसिडरी सेल्स ज्या आहेत यांच्यामध्ये कुठलाही पॅटर्न नसतो अरेंजमेंटचा, म्हणजे या इर्रेग्युलरली अरेंज्ड झालेल्या असतात. यांच्यामध्ये कुठलाही पॅटर्न नाही आहे अरेंजमेंटचा, त्यामुळे याला इर्रेग्युलर स्टोमाटा असं म्हटलं जात असतं आणि यांची नावं आहेत रॅनन्क्युलेसियस किंवा एनिमोसाइटिक स्टोमाटा. हे जे हा जो सगळा टाइप आहे स्टोमाटाचा, लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये सबसिडरी सेल्स आर अरेंज्ड इर्रेग्युलरली. हा सगळ्यात महत्वाचा वाक्य या एक्सप्लेन करताना आला पाहिजे. दी सबसिडरी सेल्स आर अरेंज्ड इर्रेग्युलरली. तुम्ही एक्सप्लेन कराल त्यावेळेस 2 वाक्य अत्यंत महत्वाची आली पाहिजे तुमच्या एक्सप्लेनेशन मध्ये. एक म्हणजे दी गार्ड सेल्स आर किडनी शेप्ड और बीन शेप्ड. हे 4 स्टोमाटामध्ये हे वाक्य कॉमन आहे. चारीच्या चारी स्टोमाटामध्ये हे वाक्य आलंच पाहिजे, दी गार्ड सेल्स आर किडनी शेप्ड. आणि मग गार्ड सेल्स एक्सप्लेन केल्यानंतर बाहेरचे ज्या सबसिडरी सेल्स आहेत, या सबसिडरी सेल्स ज्यावेळेस इर्रेग्युलरली अरेंज होतात त्यावेळेस यांना इर्रेग्युलर किंवा एनिमोसाइटिक स्टोमाटा असं म्हणायचं असतं. याच्यात दुसरा जो टाइप आहे त्याला म्हटलं जात असतं क्रुसिफॉर्म स्टोमाटा. आता क्रुसिफॉर्म स्टोमाटामध्ये किंवा अनाइसोसाइटिक अनइक्वल सेल्ड स्टोमाटा. आता अनइक्वल सेल्ड स्टोमाटामध्ये काय असतं, इकडची फिगर पहिल्यांदा बघा. इथे मधल्या बाजूला 2 गार्ड सेल्स आहेत ज्या किडनी शेप्ड आहेत आणि याच्या आजूबाजूला एकूण 3 सबसिडरी सेल्स प्रेझेंट आहेत. 3 सबसिडरी सेल्स पैकी 2 सबसिडरी सेल्स या मोठ्या आहेत आणि एक छोटी आहे. म्हणजे इथे अनइक्वल साइज मध्ये सेल्स असतात. सबसिडरी सेल्स ज्या असतात त्या अनइक्वल साइज मध्ये असतात, म्हणून याला अनइक्वल सेल्ड स्टोमाटा असं म्हटलं जात असतं, अनाइसोसाइटिक स्टोमाटा. इथे एक्सप्लेन करताना आपण कसं म्हणायचं आहे, दी गार्ड सेल्स आर बीन शेप्ड और किडनी शेप्ड. दी सबसिडरी सेल्स आर 3 in number and they are unequal in size. एवढं म्हटलं तर आपल्याला फुल मार्क मिळणार आहेत. म्हणजे इथे सुरुवातीच्या पहिल्या टाइप मध्ये आपण बघितलं इर्रेग्युलर स्टोमाटामध्ये की जिथे सबसिडरी सेल्स या इर्रेग्युलरली अरेंज असतात. या टाइप मध्ये एकूण 3 सबसिडरी सेल्स प्रेझेंट असतात. 3 पैकी 2 मोठ्या असतात आणि एक छोटी असते. म्हणजे अनइक्वल साइजच्या सेल्स इथे प्रेझेंट असतात, म्हणून याला अनइक्वल सेल्ड स्टोमाटा असं म्हणायचं असतं. तिसरा जो टाइप आहे तो पॅरलल सेल्ड स्टोमाटा किंवा रुबेशियस स्टोमाटा किंवा पॅरासाइटिक स्टोमाटा. आता इथे जर तुम्ही बघितलं तर या पहिल्या फिगर मध्ये अत्यंत क्लिअर बघायला मिळेल तुम्हाला. इथे एकूण 2 गार्ड सेल्स प्रेझेंट आहेत आणि गार्ड सेल्सच्या आजूबाजूला एकूण 4 सबसिडरी सेल्स प्रेझेंट आहेत. इथे बघा, ही 1 आणि 2, इथे 1 आणि 2.
पण या गार्ड सेल्सला या सबसिडरी सेल्स ज्या असतात त्या पॅरलल असतात. सगळ्यांची पोझिशन जर तुम्ही बघितली तर गार्ड सेलला पॅरलल असणाऱ्या अशा या सेल्स असतात ज्या सेंटर पासून निघतात. या पॅरलल असतात म्हणून याला पॅरलल सेल्ड स्टोमाटा असं म्हटलं जात असतं. इथल्या पण स्केच मध्ये तुम्ही बघू शकता, इथे एकूण 2 गार्ड सेल्स प्रेझेंट आहेत, 2 सबसिडरी सेल्स प्रेझेंट आहेत आणि दोघं सबसिडरी सेल्सचा सेंटर हा पॅरलल असल्यामुळे याला पॅरलल किंवा पॅरासायटिक किंवा रुबेशियस स्टोमाटा असं म्हटलं जात असतं. ज्यावेळेस गार्ड सेल्स 2 असतील आणि त्याच्या आजूबाजूच्या सबसिडरी सेल्स या पॅरलल असतील त्यावेळेस त्याला रुबेशियस स्टोमाटा किंवा पॅरासायटिक स्टोमाटा असं म्हणायचं आहे. त्यानंतर चौथा टाइप येतो कॅरिओफायलेशियस स्टोमाटा किंवा डायसायटिक किंवा क्रॉस वॉल्ड स्टोमाटा. आता मागच्या स्केच मध्ये आपण बघितलं होतं की इथे पॅरलल असतो, सबसिडरी सेल्स गार्ड सेल्सला पॅरलल असतात. इथे आपण बघतो आहोत की इथे आपण बघूया किंवा कुठलीही फिगर बघा, या फिगर मध्ये तुम्ही बघा इथे या 2 सबसिडरी सेल्स प्रेझेंट आहेत आणि गार्ड सेलच्या आजूबाजूला 2 सबसिडरी सेल्स प्रेझेंट आहेत आणि या ज्या सबसिडरी सेल्स आहेत या इथे आपण ज्या बघतोय की क्रॉस वॉल्ड किंवा क्रॉस सेल्ड असतात. या गार्ड सेल्सला या सबसिडरी सेल्स क्रॉस कंडिशन मध्ये असतात, म्हणजे कम्प्लिटली क्रॉस पोझिशन मध्ये असल्यामुळे याला क्रॉस सेल्ड स्टोमाटा किंवा कॅरिओफायलेशियस स्टोमाटा किंवा डायसायटिक स्टोमाटा असं म्हटलं जात असतं. आता हे जे चारही टाईप आपण बघितले आतापर्यंत, पहिला टाईप होता इररेग्युलर स्टोमाटा, दुसरा होता अनइक्वल सेल्ड स्टोमाटा, तिसरा होता पॅरलल सेल्ड स्टोमाटा आणि चौथा आहे क्रॉस सेल्ड स्टोमाटा. 5 पैकी हे जे 4 प्रकार आहेत हे चारही प्रकार डायकॉट मध्ये मिळतात. हे प्रकार कधीही मोनोकॉट मध्ये मिळत नाहीत, हे लक्षात ठेवायचं आहे. कारण परीक्षेत जर विचारलं गेलं किंवा क्रॉस सेल्ड और पैरेलल सेल्ड और irregular stomata are a characteristic feature of dash dash, तर खाली ऑप्शन्स दिलेले असतात डायकॉट, मोनोकॉट आणि वेगवेगळे. तर त्याच्यातनं डायकॉट हा ऑप्शन आपल्याला निवडावा लागेल, कारण हे चारीच्या चारी स्टोमाटा फक्त डायकॉट मध्ये मिळत असतात. आणि 5वा जो स्टोमाटा आहे एकच टाइप असा आहे 5वा स्टोमाटा की जो मोनोकॉट मध्ये मिळत असतो. आता इथे आपण प्रत्येक सेल मध्ये बघितलं की या ज्या गार्ड सेल्स आहेत या किडनी शेप्ड असतात किंवा बीन शेप्ड असतात. 5व्या प्रकारामध्ये आपण बघतो आहोत की या ज्या गार्ड सेल्स असतात या गार्ड सेल्स डंबेल शेप्ड असतात. एक्सरसाइज करताना आपण जी डंबेल वापरतो त्या डंबेल सारख्या दिसणाऱ्या या गार्ड सेल्स असतात, म्हणून यांना डंबेल शेप्ड गार्ड सेल्स असं म्हणायचं. आणि याच्या आजूबाजूला मग 2 सबसिडरी सेल्स असतात. या फक्त पॅरलल व्हेनेशन म्हणजे मोनोकॉट मध्येच मिळत असतात, हे लक्षात ठेवायचं. इथे गार्ड सेल्स ज्या आहेत त्या डंबेल शेप्ड आहेत. इथे वेगवेगळ्या फोटोग्राफ मध्ये वेगवेगळ्या एक्झाम्पल्स मध्ये हे दाखवलेलं आहे. इथे सेंटरला तुम्ही बघू शकता 2 गार्ड सेल्स आहेत ज्या डंबेल शेप्ड आहेत. मागच्या 4 प्रकारांमध्ये आपण हे बघितलेलं होतं की या किडनी शेप किंवा बीन शेप्ड होत्या आणि याच्या आजूबाजूला मग 2 सबसिडरी सेल्स इथे प्रेझेंट असतात. मोनोकॉट मध्ये पॅरलल व्हेनेशन असल्यामुळे अशा पद्धतीचे स्टोमाटा मोनोकॉट मध्येच फक्त मिळतात, डायकॉट मध्ये मिळत नाही. आपण पूर्वीचे जे 4 शिकलो ते डायकॉट मध्ये मिळतात. इथे फक्त एकच प्रकारचा हा स्टोमाटा मिळत असतो. इथे वेगवेगळे फिगर्स दाखवलेले आहेत. इथे प्रत्येक स्केच मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने गार्ड सेल्स ज्या आहेत त्या डंबेल शेप्ड गार्ड सेल्स तुम्हाला बघायला मिळतील. ही एकूण 5 वेगवेगळे प्रकार गार्ड सेल्स आणि सबसिडरी सेल्सच्या अरेंजमेंट वरनं आपण बघितले.
आता सगळ्यात पहिला जो टाईप आपण बघितलेला होता रॅनन्क्युलेशियस स्टोमाटा, एनिमोसायटिक किंवा इर्रेग्युलर सेल स्टोमाटा. हा स्टोमाटा जो आहे हा मोस्ट ऑफ करून ट्रायडॅक्स मध्ये मिळतो, सिट्रेलस मध्ये मिळतो, रॅनन्क्युलस मध्ये मिळतो, एपोसायनेसी फॅमिलीमध्ये, बोरॅजिनेसी फॅमिलीमध्ये, चिनोपोडिएसी फॅमिलीमध्ये किंवा कुकुरबिटामध्ये मिळत असतो. याच्यापैकी एक किंवा दोन एक्झाम्पल जरी तुम्ही परीक्षेत लिहिले तरी चालतात. हे सगळे एक्झाम्पल एकदम सगळी पाठ नाही झाले तर टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही एक किंवा दोन एक्झाम्पल कोट करू शकतात. पर्टिक्युलरली ट्रायडॅक्स हे प्लांट आपल्या एरियामध्ये खूप कॉमन मिळतं. त्यानंतर कुकुरबिटा आपल्या एरियामध्ये खूप कॉमन मिळतो. मागच्या वेळेस शिकवताना मी तुम्हाला सांगितलेलं होतं कुकुरबिटा म्हणजे गिलके, दोडके, दुधी हे जे प्लांट आहेत हे सगळे कुकुरबिटा मेंबर मध्ये येणारे प्लांट आहेत. एपोसायनेसी पण आपल्या एरियामध्ये मिळतात, चांगल्यापैकी हे प्लांट मिळतात. तर यापैकी कुठलंही एक एक्झाम्पल तुम्ही लिहिलं तरी चालतं. हा झाला पहिला टाईप. दुसरा जो टाईप आहे क्रुसिफेरस टाईप किंवा अनायसोसायटिक किंवा अनइक्वल सेल्स टाईप. याच्यामध्ये क्रुसिफेर म्हणजे आपण राई माहिती तुम्हाला, राई किंवा मोहरी किंवा सरसो ज्याला म्हणतात, त्या सरसोच्या किंवा राईच्या प्लांटला क्रुसिफेरस या क्रुसिफेरस प्लांट असं म्हणतात. आणि या क्रुसिफेरस प्लांट मध्ये अशा पद्धतीचा स्टोमाटा मिळत असतो. सोलॅनम म्हणजे आपण वांगी जी खातो त्या वांग्याच्या सारखे दिसणारे जे प्लांट्स असतात ते सगळे सोलॅनम मध्ये येतात. हे सोलॅनम आपल्या एरियामध्ये भरपूर प्रमाणात मिळतं आणि हे दोन आपल्या एरियामध्ये इतके जास्त प्रमाणात नाही मिळत. आणि आपल्या ओळखीचं म्हणून हे टाकलेलं आहे निकोशियाना म्हणजे तंबाखूचं प्लांट. ग्लँड्युलर हेअर स्टडी करत असताना आपण निकोशियाना हे एक्झाम्पल बघितलेलं आहे. तिसरा जो टाईप आहे रुबेशियस स्टोमाटा. हा रुबेशियस स्टोमाटा रुबेसी फॅमिली, कन्व्होल्युलेसी फॅमिली, फॅसिओलस, ॲरॅचिस आणि प्रोलिया या प्लांट्स मध्ये मिळत असतो. आता हा जो प्लांट आहे ॲरॅचिस, आपण याला भुईमुंगाच्या शेंगा असं म्हणतो. आपल्या शेतामध्ये लावले जातात शेंगदाण्याचं झाड. ॲरॅचिस हायपोझिया मध्ये हे प्लांट आपल्याला मिळत असतं. आणि रुबेसिएसी प्लांट आणि कन्व्होल्युलेसी याचे भरपूर प्लांट आपल्या बगीच्यात पण आहेत आणि आपल्या एरियामध्ये पण मिळतात. फॅसिओलस पण मठ, मूंग ही जी झाडं आहेत किंवा ही जी प्लांट्स आहेत ही फॅसिओलस प्लांट मध्ये येत असतात. हे सगळे आपल्या एरियामध्ये भरपूर प्रमाणात मिळणारी झाडं आहेत, आपण सहज ही बघू शकतो. चौथा जो टाईप आहे कॅरिओफायलेशियस स्टोमाटा. याच्या नावाप्रमाणे हा कॅरिओफायलेशी फॅमिलीमध्ये मिळतो, अॅकॅन्थेसी फॅमिलीमध्ये पण मिळतो. हायग्रोफिला नावाचं एक प्लांट असतं, पाण्यामध्ये मिळणारं हे प्लांट आहे. याच्यामध्ये पण अशा पद्धतीचा स्टोमाटा मिळतो. आणि डायन्थस नावाचं एक प्लांट आहे, गार्डन मध्ये लावलं जातं, शोभेचं झाड आहे. याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा स्टोमाटा हा मिळत असतो. आणि पाचवा जो प्रकार आहे ग्रॅमिनेशियस स्टोमाटा, हा फक्त मोनोकॉट मध्ये मिळतो. आणि मोनोकॉटचे ज्या फॅमिलीज आहेत ग्रॅमिनी आणि सायप्रेसी म्हणजे गवत ज्या फॅमिलीज मध्ये येतात, आपल्या आजूबाजूला जितक्या प्रकारचे गवत आपण बघत असतो त्या प्रत्येक गवतामध्ये अशा पद्धतीचे ग्रॅमिनेशियस स्टोमाटा आपल्याला सापडत असतात. आणि सगळ्यात शेवटी फंक्शन्स ऑफ स्टोमाटा. आपल्याला माहिती आहे की स्टोमाटाचं मेन फंक्शन असतं गॅसियस एक्सचेंज आणि ट्रान्सपायरेशन. म्हणजे रेस्पायरेशन आणि ट्रान्सपायरेशन हे दोन महत्वाचे फंक्शन स्टोमाटाच्या माध्यमातून होत असतात. अशा पद्धतीने आपण इथे आपला हा जो युनिट आहे युनिट नंबर 3 इथे संपवत आहोत. आणि या युनिट नंबर 3च्या बरोबरच आपला संपूर्ण सिलेबस इथे संपतो आहे. या युनिट नंबर 3 मध्ये किंवा
सिलेबसमध्ये तुम्हाला काही अडचणी असतील, काही पार्ट समजला नसेल तर तुम्ही कधीही व्हॉट्सॲप ग्रुपवर विचारू शकतात. कॉलेजला कधीही आले तर माझ्याकडे यायचं. तुम्हाला जोही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व करण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू. इथे आपण आपला सिलेबस संपवतो आहोत. तुम्ही सगळ्यांनी पेशंटली अत्यंत काळजीपूर्वक लेक्चर ऐकले त्याबद्दल सगळ्यांचे थँक्स. काही डिफिकल्टी असल्यास निश्चितच व्हॉट्सॲपवर विचारा. तुम्ही व्हॉट्सॲपवर विचारत असताना इंग्रजीमध्ये नाही विचारता आलं तर मराठी, हिंदी कुठल्याही भाषेत विचारलं तरी मी उत्तर देईन. असं आग्रह नाहीये की तुम्ही इंग्रजीमध्येच विचारलं पाहिजे तेव्हाच मी उत्तर देईन. तुम्ही कुठल्याही भाषेमध्ये प्रश्न विचारू शकतात. तो क्लिअर करण्याचा मी आणि पाठक सर आम्ही दोघं प्रयत्न करू. इथे आपण आपला सिलेबस संपवतो आहोत. उद्यापासून तुमचा लेक्चर पाठक सर घेतील. थँक्यू. ओके सर, आपका सिलेबस कल खत्म से हो लेंगे गया। ना? हाँ हाँ, कल से मैं लूंगा। यही अपना 10 से 11 का ही टाइम रखेंगे ना? हेलो, पाठक 10 से साहेब 11, हाँ 10 से 11 ही का टाइम रखेंगे अपन। हेलो हेलो सर जी, हेलो हेलो, हाँ सर जी।